अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे अलंकापरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जय आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे त्याच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवंचनं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुण सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरटकमालिका कौपिनोजि शास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्री हरे दत्तात्रेय शरणं माभुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमो लक्ष्मीपति पादुकाभ्यो श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः जय जय जी जगन्नायका जनका जगतपालका विश्वव्यापुनी अवशेषका विश्वंभर म्हणाविसी जरी सकाळी विद्याचे भरणे करीसी काया वाचा म्हणे तरी नीच काय विश्वार्थीने उरलो असे महाराजा जरी मी असे विश्वात तरी पाळण होईन सहज स्थितीत ऐसी असून संकट तुम्हाते कवन्या अर्थी घालावे परिमम वासनेची मळी रसनांतरी हेलावली त्याची सुकृत फळेची आली ती तुझ पक्व होपित महाराजा तरी तेही तुझे योग्य भूषण असतीत मदन वाटे पंढरीनाथ परिसूक्ष्म शिकवित भक्ता मात मोक्ष गावत प्रणविसी तरी आता असो कैसे स्वीकारिले बोबड्या बोलास मागील अध्यायी सुधारस गोरक्ष मच्छिंद्र भेटले परी एक विचारी गुरु शिष्य असती त्या धवळारी नाना विलास भोगोपचारी भोगिताती सुख सोहळे शैल्य राज नितंबिनी मुख्य नायिका किलोतळा स्वामिनी मोहदर्शवी गोरक्षा लागुनी सुताहुनी आगळा आसन वसन भूषणासहित सोयीच्छतया उपचारित पैल करुणी मीनानाथ संगोपित गोरक्ष बाळा जैस चातका लागी धन सोलिले करी उटक पान की तान्याला कासे लावून पै बाजिती गौतमी पाजी बरी कैशा स्थिती उभवणी महामोह पर्वती वससी लावणे कांस संपत्ती शरीरासाठी तयाचे त्याची नीती किलो तळा संगोपित गोरक्ष बाळा भोजन घालीत अपार दळा तान्या ते पाजितसे बलदेसी ललितपणे श्री गोरक्ष घाली भोजन निकट मक्षिका उडवून निज घरी जेवी तसे नाना दावनी सवने अधिकाधिक करवी भोजन ऐसे परी माऊलपण नित्य नित्य वाढवी ऐसा सोनी उपचार बरी न मानी गोरक्षांतरे चित्ते म्हणे पडतो विसर योग धर्म विचार असा ऐसे चिंतित म्हणे मग भोगतो रोगची जाणे जेवी षटस रोगिया कारणे विषापरी वाटती मग नित्य बैठकी बैसून एकादश स्थिती समाधान धृतीवृत्ती ऐसी वाहन करी भाषण मच्छिंद्रा हे महाराज योगपती आपण बसता या देशाप्रती परी अश्लाघ्य नाथपती माते योग्य दिसेना की पितळ धातूचे तगटी हिरा कदा शोभेन वैरागरा की राव घेऊन न रोटी पात्रा भोजन करी श्लाघ्यत्वे त्रिमूर्ती सांगुलपणे महाश्मशानी करी स्थापन
तैसा येथे तुमचा वास जाणा दिसत आहे महाराजा. पहाजी योग धर्मी तुम्ही बैसला निस्पृह होणी, तेने करून ब्रह्मधामी कीर्ती ध्वज उभारिला. मृत्यू पातळ 21 स्वर्ग, व्यापिले आहे जितके जग, तितके युगाची ती आपला योग, चरण शिवावया. ऐसी प्रज्ञा प्रौढपणी असोरी पडावे करते अवनी, चिंताहारक चिंतामणी जागृवी शोभेना. तरी पाही कृपाळू महाराज बहारीला जो कीर्तिध्वज, तो ध्रुव मिरवेल तेज पुंज. ऐसे करी महाराजा ऐसे झाली अनेक कारण, तुम्ही पुरीचे आहा कोण आला कवन कार्य कारण कार्य विचारा. की पूर्वी पहा ब्रह्मस्थिती श्री कवी नारायणाची होती, लोकोपकारा अवतरक्षिती जगा माझी मिरवला. आपण आचरला तपाचरण शुभ मार्ग लावावे जन, धरे पंतिका तत्प्रज्ञावान जगा माझी मिरवावया. ऐसे असता प्रौढपण ते न आचारावे धर्म, मग जगाशी बोल काय म्हणून अर्थार्थी ठेवावे. जात्यावर माया आळशीन मग काय पाहावी वराडीन, रावतस्कर मग प्रजाजने कोणी घरी रिगावे. की अर्कची ग्रासीला म्हातार मेरी, मग रश्मी वाचती कोणे परी. उडगणपती तेजी विकारी, जात्या होती तेवी तारांगणे. तेवी तुम्ही तुष्कृत आचरता, लोकही आचरती तुम्हा देखता. अवतार दीक्षे लागेल माता दोष होईल जाणीजे. तरी आधीचा असावे सावधान, अर्थार्थी संग वर्जुन. अंगलिप्त मला कारणे तिळतुल्यही नसावे. नसता औषा कोणा पाठी, कळी काळा ते मारू काठी. निर्भयपणे मै पाठी सर्ववंद्य हो की. तरी महाराज ऐके वचन, सकळ वैभव तेजन. निसंग व्हावे संगे करून दुःख सरिता तरावी. प्रथमची दुःख कारण विषय असते, बीज द्रजगुण रजा अंकुर येत तरुण. क्रोध पात्री हे लावे, मग क्रोधयंत्री तृतीय संधी. मद कुसुमे क्रिया निधी, मद कुसुमांचे संधी. मत्सरगंध हे लावे, गंध कुसुमे ऐकता होताची दैवे. विषय फळता मग विषय फळी अपार महिमता. मोहर शोभे वेष्टी तसे, मग वेष्टील ह्या मोहर अंती. दैवे फळे पक्वपणा येती, मग ती भक्षिता दुःख व्यावृत्ती. यमपुरी भोगावी, मग देशी वहाळवून अधिक. की महा उरगमकीचे विख, मग प्राणहारक नवे सुख. दुःखाचे परी शोषित असे, मग दुःखाची ये उपाधी. शोधित फिरावे ज्ञान औषधी, तरी प्रथम पावलं कृपानिधी. भिवनिया ठेवावे, तर आता योग दुर्मा चित्ती निवटोनी. विषय श्रमा सावधपणे योगक्षेमा चिंतामणी विसरावी. ऐसी विज्ञापना युक्ती प्रयुक्ती, करून तो शोभेला मच्छिंद्र येती. तो निवटोनी विषय भ्रांती, विरक्तता उदेली. मग म्हणे ओ गोरक्षनाथा, तू जे बोललासी ते यथार्था. निके न पाहती अशा वृत्ता, भ्रष्ट दैवा दिसेना. तर आता असो कैसे, जाऊ पाहू आपुला देश. ऐसे म्हणून कर्तळ भाष, गोरक्षका ते दिदली. की गंगाजळ निर्मळपण परिमहीचे व्यक्त करून. गडूळपणे पात्र भरून समुद्राते हे लावे. भाक देऊन समाधान, चित्ती मिरवी गोरक्षनंदन. मग गुरु शिष्य तिथून उठण, पाकशाळे पातले. पाकशाळे करून भोजन, करीते झाले वैत शयन. किलोतळ मेळे मच्छिंद्रनंदन, शयनी सुगम पै झाले परी मच्छिंद्रनाथ. किलोतळे ते सांगे वृत्तांत, म्हणे माते गोरक्षनाथ. घेऊन जातो शुभानने, जातो परी तव मोहिनी. गुटाईत माझे प्राणा लागुनी, त्यात उपाय न दिसे कामिनी. काय आता करावे, एरी म्हणे तुम्ही न जाता कैसा नेईल कवने अर्था. मच्छिंद्र म्हणे मज सरवता वचना माझी गोविले. विरक्तपणाच्या सांगुनी गोष्टी वैराग्य उपजविले माझे पोटी. त्या भाषे संतुष्ट दृष्टी वचना माझे गुंतलो. तरी आता काय उपाय, स्तरला सर्वस्वी करू काय. तुझा देखुनी विनय जीव होय कासावीस. तरी आता ऐक्यवचनी उपाय आहेत नितंबिने. तुवाची त्याते घ्यावे मोहनी, बहुधा अर्थी करुनिया. एरे म्हणे जी प्राणनाथ, म्या उभविलो उभय पर्वत. परी तो न रोगी वज्रवंत, विरक्ती ते मिरवितो. ऐसे असता त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही. मच्छिंद्र म्हणे करुणी पायी यत्न अनिक पुढारा. ऐसे भाषण करता उभयंता निशा लोटली सर्वही असता. उपाय मोहाचा चिंतन करिता गोरक्ष येऊनी बोरदसे. मने मायो ऐक वचन, मज करू वाटते तीर्थाटन. तरी मच्छिंद्रनाथा सवे घेऊन तीर्था आम्ही जात असो.
ए रे म्हणे वत्सा ऐक, तू ज्येष्ठ सुत माझा ऐक, तू वरिष्ठ लोलिक मम मनी ठसलासी, की स्त्रिया राज्य संपत्ती त्यात तू अशोभसी नृपती, आणि धाकटा बंधू धरुणी हाती शत्रू जिंकशील वाटत असे, तरी तू सकळ राज्याचा धीरा आम्ही उगल्याची सुख घेणार, अन्न वस्त्राचा अंगीकार करुणी असो तव सदनी, बारीनाथाचा वृद्धाप्य काळ दिवसेंदिवस वाढत असे सबळ, तैसे माझे शरीर विकर दिवसेंदिवस होईल की, मग आम्हा वृद्धांचे दीनपण हरील पाकवून तुझ्या विन, आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करील तुझं वाचुनी, बाळा तुझं वाचुनी मनाचे कोण पुरविल तू गेल्या पुढे, माये वाचुनी न एरले संगोपिता तू अससी, बारे बारी वारे अमृतचा सकळ तिलक, तू अससी राजनायक, तू गेली आम्ही बिक घरोघरी मागावी, तरी ऐसे विपत्ती कोडे मजन दाखवी दृष्टी पुढे, तरी मज योजनी विराडे लोटीनी मग जाई पा, ऐश बोलता रसाळ युक्ती परिण मोहे गोरक्ष चित्ती, जैसे मेघ सिंचन झाली या पर्वती अचळ भंगा विनतो, ऐश केलो तळीचे ऐकून वचन म्हणे माये तू करीशी सत्य भाषण, परी काय गे तू ते बोलून वैभव माझे दाखवावे, ती लोकी गे चार खुंट आमुचे असे गे राज्यपट, तू ते बोलाय अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राज्य हे, तरे मायो आता कैसे आम्ही जातो तीर्थावळीस, तुम्ही स्वस्त असूनी ग्रामास संपत्ती भोगा आपोली, आमसी काय संपत्ती कारण आमुची संपत्ती योग का धारण, सुकृत क्रियाचरण सुख संपन्न भोगावे, ऐसी निकट बोलून तिथे म्हणे आज्ञा द्यावी जी आमुते, एरी म्हणे जी ऐक माते मम हेतू जाऊ नये, चित्ती विचारी किलो तळा परम दक्षतेने या बाळा, उपरी दाराविषयी घालून गळा यत्ने करुणी अडकावू, ही योजुनी म्हणे जाणे तीर्थासी, तरी ऐक बा अटक घालू तुझसी, इतका संवत्सर मज पासी वस्ती करुणी असावे, एरी म्हणे ऐक माते षण्मास लोटले मज येथे, आता न राहे माते कल्पाते तीर्थावळी जाणे की, या उपरी बोले केलो तळा षण्मास तरी संगती द्यावी मला, थोडक्यासाठी होता वेळा नको ममोत्सा, मग मी समाधाने करून श्रीनाथ तुझ सवे देऊन, तीर्थावळी ते बोळविन समारंभ पारसा, ऐसे बोलता बोल रसा विवेकी ज्ञान तपोबाळ, चित्ते म्हणे षण्मास काळ आत्ता जाईल निघुनी, मग अवश्य म्हणे तपो किरणी षण्मास वस्ती करू सदनी, मग अमुक दिन निश्चय करूनी ठेवी आम्हा जावया, तो दिवस आली या पाठी, आम्ही नवसू महितळवटी, मग यत्न केली तुम्ही कोटी फाल माते होतील, तरी आता कोणता दिन दावी माते निश्चय करून, एरे म्हणे प्रतिपाद कारण बोळविन तुम्हासी, मुहूर्त संवत्सर प्रतिपदेस मग न पुसता कुणास, त्या दिनी गमत तुम्हास भोजन झाली या करवीन, ऐसा निश्चय महिना किनी बोलून स्थिर केला भोनी, पुढे काही एक दिवसा लागून गोरक्षा ते पाचारे, निकट बैसवणी आपुले जवळे अतिस्नेहाने मुख कवळी, म्हणे बारे कामना मम हृदय कमळी वेदली असे एक, कामना म्हणशील तरी कोण स्नुषा असावी मज कारण, तरी उत्तम दारा तुझं निपुण करू ऐसे वाटते, मग मी बाळा स्नुषे सहित काळक्रमित बैसने इथ, तो तुम्ही करून यावे तीर्थ आपले राज्य सेवाया, षण्मास बाळा येथे अससी अंगीकारी मुख्य संबंधासी, अंगीकारिल्या तव मानसी मोह माझा उपजेल, म्हणशील तरी विधीपूर्वक लग्न तुझे करेन निक, परी मम चित्ताचे काम दोंदिक फेडशी तुके पारसा, गोरक्षा ऐसे बोला ऐकुनी म्हणतसे ऐका मम जननी, म्या कांता दोन गुरु कृपेनी, वरिले आहेत जननीये वरिले आहेत तरी चांग नित्य भोगितो करुणी योग, मनशील कवणी नाम सांग तरी कर्ण मोद्रिका म्हणती त्या, तया कांता लागी सोडून अन्य कांता न वरी व्यविचारीन, हे योग्य नवे मज कारण गुरुभक्ती जननीये, ऐसे बोलता गोरक्षनाथ किलोतळा बैसली स्वस्थ चित्त म्हणे नाथ हा विरक्त, कदा नातळे विषयांते यापुढे लोटली या त्या दिवशी, आणि काही एके दिनी परदेशी, एक शैली उत्तम राशी सेवे लागी पाठविली, भोजन झाली या रात्री निर्भर, शैली संचरली ते मंदिर
अत्युत्तम सारी पाठ करे कवळोनिया पातली सदरी संचारता बोले वचन म्हणे हे गोरक्ष नंदन मी सारी पाठ करी कवळून खेळावया आलीला की तरी खेळ खेळू एकट भावे ऐसे उदरे माझ्या जीवे हे रुमने अवश्य यावे पूर्ण कामना करावया ऐसे म्हणता नितंबिनी सारी पाठ पसरून निकट येऊनी परिज्योत खेळता शुभाननी नेत्रबाण खोंचित असे खोंचित परी विषय पर बोल बोलत अनिवार बोल नव्हे ते महावज्र तप पर्वत भंगावया ऐसे बोलत अनिक करणे दाखितसे नितंबिनी मौळीच्या चिर पदर काढून भूमीवरी सोडितसे शृंगार व्यक्त नेत्र कटाक्ष तुकवून खेळ खेळे गोरक्ष खेळ खेळता मग प्रत्यक्ष जाणून चिर सरसावी उरी एकची जाणू करून दावी आपुले नग्नपण परित व्यक्त गौरनंदन विषया ते आतरेना मग नाना संवाद नाना स्तुती दावी ती श्रमली युती परी हा विरक्त कोणी अर्थी हातळेना ती येते मग ती आपुले चित्तीय श्रवून राहती झाली दीनवदन किलोतळे ते वर्तमान सर्व सांगून गेलीसे यावरी किलोतळा संपत्तीसी गोरक्ष दावी भलते मिसी रत्नमुक्त माणिकराशी शृंगारादी अचाट परिदावणी सहज स्थित महनिवासा ही तुझेची वित्त चंद्र सूर्य अवधी भरत भोगीशील पारसा ऐश बोले किलोतळा परिहा नमळे आशामळा जेवी मुक्ता लिंपेलिया काजळा श्वेतवर्ण सांडिना ऐश युक्ती प्रयुक्ती करिता निकटवृत्ती आली तत्वता मग किलोतळेच्या मोहे चित्ता ही नित्य हे हुंबाडा येतसे मेघनाथ जवळ घेऊन नेत्री लोटले अपार जीवन ती आणि शैल्या सेवकी पावन धोकी होती तैशाची मग त्या म्हणती ओ माये स्वामिनी आम्ही मोह गोरक्षा लागुनी तुम्ही चिंता कदापि म्हणी आणू नका महाराजा ऐसे बोलून शैल्या युवती किलोतळेशी समजाविती ऐसे बोलता दीन व्यावृत्ती प्रतिपदा आली असे मग त्या दिवशी आनंद महिमा गुढिया उभारिल्यात ग्रामोग्रामा परिशृंगार रूप प्रभावोत्तमा मच्छिंद्र योगी बुडाले कैचा आनंद कैची पाक निष्पत्ती कैंची गुढी शोक व्यावृत्ती सकळ ग्रामी शैल्य युवती मच्छिंद्र योगी हळहळल्या एक बनती हा नाथ राज्य प्रकरणी प्रतापवंत उदार धैर्य पर्वत दयाळा आगळा माये उनी एक म्हणती चांगुलपणा या पुढे उणीव वाटे मदना कनकासनी सभासताना अटकासमान वाटत असे एक म्हणती ऐसा पुरुष दैवी लादला होता आम्हास गोरक्ष विवसी आली त्यास घेऊन गेला मेला जात असे ऐशा परी बहुत युक्ती गोरक्षा ते शिव्या देती अहो मच्छिंद्र अर्का प्रती राहुग्रह हा भेटला एक म्हणते नोहे गोरक्षक आम्हा भेटला यमदेक मोहपाश घालून प्रत्यक्ष मच्छिंद्र प्राण नेतसे हा कोणाकडून आला मेला हा मुच देशाशी आला मच्छिंद्र माणूस घेऊन चालला बलात्कारे तस्कर हा एक म्हणती अदैव पूर्ण ऐसे लादले होते स्थान त्या सुखाशी लाथ मारून जात आहे करंटा काय करेल अभाग्यपण घरोघरी भीक मागून त्या तुकड्यांचे झाले स्मरण षड्रसान आवडेना उत्तम चिरवण अन्नभूषण सांडून करील सिंध्या लेपन महाल माड्या नावडे सदन सेवील कानन अदैवी ऐसे बहुधा बहुयुक्ती बोलता ती त्या युवती बोलणी वियोगे आरंभळती मच्छिंद्र म्हणून ऐसे परे सकळ ग्रामात संचरली से विकळ मात एरकरी गोरक्ष नाथ कोबडी फावडी संयोगी अंगी लेवणी कंताभूषण माळा गळा दाट घालून सिंगी सारंगी करी कळून नाथापाशी पातला चरणी अर्पुणी या भाळ म्हणे स्वामी आली वेळ उठा वेगी उठा वेळ गमन करावया मार्गात ते पावरी किलोतळा सबळ उदक आणि डोळा म्हणे स्थिर होई का बाळा भोजन सारीला जायचे मग पाक करून अति निगुती गुरु शिष्य बैसवणी एक पंक्ती वारिता बोलती झाली युवती विचक्षण किलोतळा म्हणे महाराज बचनात तुम्ही जाता स्वदेशात परिबिंदात तुमचा सुत ठेविता का संगे नेता नाथ म्हणे ओ शुभाननी जैसे भावेल तुझे म्हणी तसेच नीती आचरुणी मिन्नात रक्षुगे मग बोलती झाली किलोतळा तुम्ही संगे न्यावे बाळा येथे रक्षण की होते बाळा भूकार होईल की तुम्ही होता निकटे येते म्हणून भूकार न बाधी त्याते तुम्ही गेल्या कोण येथे रक्षण करील बाळाचे आणि एक घेत लक्ष माते शापिले वसू
उपरीशे तुमचा पिता जो प्रत्यक्ष वीरेसंग आराधिला त्याच्या विचक्षण सबळ शाप मी सोडिले सिंहद्वीप त्या शापाचे पूर्ण माप भरून आले महाराजा. तरी शापाचा समय आला आता फळाशी येईल तुम्ही जाता उपरीचर वसू तुमचा पिता येऊनी नेईल मदलागी मग बाळाचे संगोपन कोण करेल माये विन याते जरी न्यावी स्वर्गा कारण मनुष्य देह नयेची तरी सांगाया हेची कारण मी नाथसवे नेने मग अवश्य म्हणे मच्छिर नंदन भोजन करून उठले किलोतळाही भोजन करुनी मी नाथाकडे पाहुनी बोलण निघे तिचे वदनी परी हृदयी डोंब पाजळला मच्छिंद्र मोहाचा स्नेह करुनी अपार आणि वारमोहाचे वैश्वानर पेट घेता शिके पर दुःखापाशी प्रगटले मोह उचळून अत्यंत चिंता नेत्री लोटली अश्रू सरिता ते पाहुणी ऐशल्य समजता गोरक्षा ते वेष्टिती म्हणती गोरक्षा ऐक वचन करू नको रे कठीण मन मच्छिंद्रामुचा घेऊन प्राण जाऊ नको महाराजा पहा पहा सुख संपत्ती राज्य वैभव केवी गती ऐशा टाकुनी स्वसुखा प्रती कारण सेवू नको रे माल मुलुक तुझ हस्ते अश्व फिरणे चातक गती हे सुख टाकुनी राज्य संपत्ती कारण सेवू नको रे महाल मुलुक तुझ स्वाधीन प्रजा लोकादी करीताती नमन ऐसा टाकुनी बळ मान कारण सेवू नको रे हिरे रत्ने माणिक मोती परम तेजस्वी नक्षत्र ज्योती स्वीकारुने भूषणाप्रती सुख संपत्ती भोगावी आम्ही झालो तुमच्या दासी नित्याचरू सेवेसी रती सुखासी नटू तैसे हे सुख संपन्न भोगी का कला कुशला विद्या सांग सभेस्थानी रागरंग ऐसे टाकुने प्रेम भोग कानन सेवू नको रे जरी जरतारी दीपती चिर परिधानी की इच्छा पर ऐशा सुका करी निर्धार कानन सेवू नको रे जडित रत्न हेम शृंगार भूषणिक मनोहर ऐसे टाकुनी सुख मनोहर कानन जाऊ नको रे चुवा चंदन अर्गजा गंध अंगी चर्चो आम्ही प्रसिद्ध ऐसे टाकुनी सुख वृंद कानन जाऊ नको रे कणकासनी विराजमान दिससी जैसा सहस्र नयन ऐशा सुखाचा त्याग करून कानन जाऊ नको रे द्रव्य राशी अमुप भांडार भरले असते अपरंपार किल्ले कोट टाकून सुंदर कानन सेवू नको रे ऐशा सुखाची उत्तम जाती टाकून जासी दुःख व्यावृत्ती महिभ्रमण कानन निक्षिती दुःखापर आहे रे शाल दुशाल भूषण भाळा टाकुनी घेसी दुःख कशाला सानुनी षटरस अन्ना विपुला कंदमुळ खाशील उंच आसन मृदू कैसे मंचकी शय्या कुसुम केश ते टाकुनी महिस लोळशील काननी तरी गोरक्षा मनुष्य देई वृत्ती आणि विवेक प्रवाही राजसनाचे सुख घेई सकळ मही भोगी का अरे या देशी शत्रुभय अन्य राजाचे नाही भय ऐसे स्थान आनंदमय तरी सकळ मही भोगी का ऐसे बहुतांपरी उपदेशी दाविती तवा तया सुखासी परिविरक्त स्वचित्तेसी आशे लागी आतळेना मग धिक्कारोनी सकळ युवती म्हणे आम्हा कासया व्हावी संपत्ती प्राण टाकुनी शवा हाती तुम्हीच मिरवा जगी हो अगे आम्हासी ओढण शयना वसनी वरती आकाश खाली मेदिनी शयन करीतो योगा धारणी अलक्षी लक्ष लावून या ऐसी बहुता नीती तैसी वाणी म्हणे दूरलंडी गोड मंगालिनी ऐसे म्हणून ते अवनी पाऊल ठेविता पै झाला मग किलो तळे ते करुणी नवन स्कंदी व्हायला मच्छिंद्र नंदन श्री मच्छिंद्र सवे घेऊन ग्रामाबाहेर पै आला किलो तळेने गोरक्षकाशी चोरून कनकविटा आणली भांडारातून मच्छिंद्राकरी येऊ अर्पून भस्म झोईत टाकेली परी मच्छिंद्राचा मोही करून घोटाळीत पंचप्राण नेत्री अपार अश्रू जीवन मोही नयन वर्षत मग गावाबाहेर मैनाकिनी माता ठेवी नाथांचे चरणी गोरक्ष हृदयी कवळुनी निर्वित सेर तयाते मनी वत्सा माझे नाथा घेऊन जाशील अन्य देशात परी क्षुधा तृषा जाणून याते सुख देई पारसा बार यशक्त मच्छिंद्रनाथ दिदलाशी तुझी हातात योजना अर्ध योजना मैते सुख देई पारसा बारे मच्छिंद्र शांतीचा अचळू परी फारशी असे अति भुकाळू तरी मच्छिंद्राचा क्षुधा नळू बाळा समान जाण रे
जैसे मिन्नाथाचे लहानपण त्याची रीती मच्छिंद्राचे मान हे उभयता आहे तक्षिण तुझे ओठीत वाहिले यापरी तू ते सांग किती तू जेथे अससी बा सर्वज्ञ मूर्ती सचिष्य असे तू ते म्हणती कारण भक्ती पाहुनी ऐसे वधुनी किलोतळा मिठी घाली गोरक्ष गळा मने बारे तू ते वेळोवेळा निलिवते जैवी जैवा ऐसे म्हणून हंबरडा पुढीत परमठासे शब्द करीत म्हणे आता कैसा नाथ निज डोळा देखीन मी ऐसी मोहाची उभवी वार्ता ते गोरक्षक पाहुणी म्हणे चित्ता वेगे निघावे ना तरी ममता मच्छिंद्रा ते दाटेल मग श्री गुरुच्या धरून हात लगबगे चालेला गोरक्षनाथ पावला पावली दुरावत तो आरंभळे किलोतळा पालता घालवणे पर्वत अदृश्य झाले तिन्ही नाथ मग किलोतळा मस्तक मही प्रत आपटी तसे ते दवा गाई समान हंबरडा मारित हस्ते वक्षस्थळ पिटित म्हणे आता मच्छिंद्रनाथ दृष्टी कैसा पडेल ऐसा मच्छिंद्र गुणी सदा शांत म्हातारपणी दयाब्दी कृपानिधी पूर्ण कोटे पाहू मच्छिंद्रा म्हणे बाई गे शचीनाथ तैसा आपणा माझे मिळवत ऐसा स्वामी दयावंत कोटे पाहू निज दृष्टी आहा मज कृपणाचे धन गोरक्ष तस्करे नेरे चोरून आता नाते कठीण मन कैसे केले मज विषयी आहा मज वत्साचे अब्धी जीवन गोरक्षगण गेला गिळून की मज अंदाची काठी हिरोन गोरक्षक निर्दय नेली गे आता जाऊनी मंदिरात काय कोटे पाहू नाथ ताही दिशा ओस माते वाटता ते साजनी सभेस्थानी कनकासनी जेवी बैसला दिसे तरणी आता ते आसन वसन पाहुणी पाठी लागेल गे माये अगे राज्य वैभव सकळ भारत माते वाटते ओसळगर आता माझा नाथ मच्छिंद्र काही पाहिन निजदृष्टी ऐसा हा मच्छिंद्र पुरुष कोठे हिंडताना देखो देश अति स्नेहाळू माया विशेष माये होणी पाळी तसे बाई गे बाई निज दशेने काय सांगू तयाची करणी 3 वेळा मज उठवणी तहानिलीसे म्हणत असे मग आपुले करी उदक झारी लावी माझे मुख पात्री उदक पाजुनी कृपा गात्री जठर माझे चापे तसे रिक्त जठर लागत त्या ते मने असशी क्षुधाक्रांत मग पाचारून परिचारी किती बळीची भोजन घालीत असे आईच्या मोहाची दया खोटी वागवित होता आपुले पोटी अति निर्दय होणी शेवटी कैसा सोडून पै गेला ऐसा बोलून वागोत्तर मस्तक आपटीले महीवर मुखी मृत्तिका वारंवार घालून अंबरडा फोडीत असे ऐशा दुःखाची सबळ कहाणी उपचर जाग पडली कहाणी मग तो विमानी बैसवली ती पाशी पातला विमान ठेवणी तयावणी निकट पातला कृपे करून निकट येता धरीला पाणी म्हणे पापिनी हे काय तू स्वर्गवासनी शुभाननी येथे आलीस शापे करुणी ते शाप मोचन घे तुनी झाले आहे सुख मानिका मग करी कुरवाळून किलोतळा धरिता झाला हृदय कमळा अश्रू डोळा पुसून ते वेळा सदना माझी आणि तसे सदना आणून ते युती बोधिता झाला नाना युक्ती तो बोध असे भक्तिसार ग्रंथी पुढले अध्यायी ऐकावा भक्तिसार उत्तम ग्रंथ ऐकता होय पुण्यवंत तरी श्रोते देवने चित्त ग्रंथाधरे ऐकावा नरहरिवंशी धुंडी सुत्त अनन्य तुम्हा शरणागत मालू ऐसे नाम देहाते संत कृपेने व्यापिले स्वस्ती भक्ती कथा सार ग्रंथ सोय बोलिला पंढरीनाथ सदा संत सजन सोयीसुत ईश्वर कृपे करोनिया स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमिगार सदा प्रसिद्ध भाविक चित्र 21 अध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सर सोंड वक्र तुंद्रेत्नी नयना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोडणे मात्रे मन कामनापूर्ती. जय देव. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाईन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणेन नाम. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वदलं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणामि समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे. श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे.